लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागाची सुरुवात होते पिहू आणि नंदिनीपासून. तर आता इथे पिहू ड्रॉइंग काढलेलं असतं ना, ते नंदिनीला देते. तर आता नंदिनी इथे ड्रॉइंग बघते. तर आता नंदिनीच्या नावावर क्रॉस केलेलं असतं आणि पार्थ आणि शुभविवाह असं लिहिलेलं असतं आणि पार्थ दाखवलेलं असतं मंडपात. हे काय लग्नाच्या स्टेजवरचं चित्र आहे असं म्हणते आता नंदिनी. हा पार्थ आहे आणि माझ्या नावावर क्रॉस का केलायस असं म्हणते आता नंदिनी. कारण तू नव्हतीस ना तेव्हा असं म्हणते आता पिहू. पण मला कळत नाहीये तू तू हे चित्र का काढलंस असं म्हणते आता नंदिनी. कारण हेच तर सिक्रेट आहे जे मी ऐकलं होतं असं म्हणते आता पिहू घाबरत घाबरत. म्हणजे असं म्हणते आता नंदिनी. तू तू काय ऐकलंस बाळा असं म्हणते आता नंदिनी. आणि कुणाकडून असं म्हणते ती. मी वसू मावशीच्या खोलीबाहेर ऐकलं होतं असं म्हणते आता पिहू. वसू मावशी म्हणत होती की तिने दीपक सांगून मंडपातनं तुला किडनॅप केलं होतं. तर आता नंदिनीला शॉक बसतोय ऐकून. तर आता सकाळ झालेलं दाखवलंय. तर आता काव्या आणि अनिशाच्या घरासाठी निघालेले असतात. आणि बरं झालं आम्ही सकाळी लवकर निघालो होते असं म्हणते आता काव्या. आणि आता काय अर्धा तासात पोचू आपण घरी. आणि मेन गोष्ट म्हणजे मुंबईतून बाहेर पडताना आपल्याला ट्रॅफिक लागलं नाही असं म्हणते आता काव्या. ट्रॅफिक नाही लागलं पण एक गोष्ट मात्र माझ्या मनाला नक्की लागली असं म्हणते आता अनिशा. तू काय असं म्हणते आता काव्या. तर अनिशा म्हणते तू पार्थला आपल्यासोबत द्यायला हवं होतं असं म्हणते अनिशा. अगं किती काळजीने सांगत होते ते की मी तुम्हा दोघींना सोडायला येतो म्हणून असं म्हणते आता अनिशा. तू पण ना एक नंबरची हट्टी आहेस काव्या असं म्हणते आता अनिशा. अगं ते आले असते तर तुमची छान आठवण क्रिएट झाली असती असं म्हणते अनिशा. तर काव्या म्हणते आठवण आता फक्त 6 महिनेच आहेत एकत्र. 6 महिन्यांसाठी कशाला हव्यात आठवणी असं म्हणते आता काव्या. माझी मी एकटीच बरी आहे असं म्हणते ती. सिरियसली असं म्हणते आता अनिशा. एकटी? यु नो व्हॉट? युनिव्हर्स कधीच कोणाला एकटं राहू देत नाही असं म्हणते अनिशा. सगळ्यांसाठी एक तरी व्यक्ती देतच असं म्हणते आता अनिशा. आज तू पार्थला लांब केलंस. त्यांना येऊ दिलं नाही पण युनिव्हर्स तुम्हाला जवळ आणण्यासाठी काहीतरी जुगाड नक्की करत असेल असं म्हणते आता अनिशा. तर आता काव्या म्हणते जुगाड? युनिव्हर्सचा जुगाड? मला सांग युनिव्हर्स असा काहीतरी जुगाड का करत नाही ज्याच्यामध्ये तुझा आणि त्या बोक्याचा तोंड शिवलं जाईल असं म्हणते आता काव्या. तुला सांगते अनिशा, ह्या जगात अखंड बडबड करायची स्पर्धा घेतली तर त्या स्पर्धेत तुम्ही दोघं कायम पहिले याल असं म्हणते काव्या. काय मुलगी आहेस तू यार तू काव्या असं म्हणते आता अनिशा. तुला चांगल्या माणसांची ना किंमतच नाही असं म्हणते आता अनिशा. मला ना कुणाची काहीच किंमत नाही. चांगल्या लोकांची वगैरे ते काहीच किंमत नाही असं म्हणते काव्या. बस असं म्हणते ती. घरातनं निघताना आईला फोन केला होतास का ते सांगा ती. बाकीची बडबड करू नकोस असं म्हणते आता काव्या. हो तुझ्या घरातून निघतानाच आईला कॉल केला होता. आता आई जरा बरी आहे असं म्हणते आता अनिशा. त्यामुळे मी सुद्धा रिलॅक्स आहे असं म्हणते ती. डोंट वरी अनिशा. आता बरं वाटतंय ना त्यांना मग काही काळजी करू नकोस असं म्हणते आता काव्या. आणि मुळात आता आपण दोघीच चाललोय ना तुझ्या घरी. त्याच्यापेक्षाही जास्त मला बघून तुझी आई बरी होणार आहे बघच तू असं म्हणते आता काव्या. हे पण हो काकूंना बघून मला लगेच निघावं लागेल. उशीर व्हायच्या आधी मला घरी जावं लागेल बाकी काही नाही असं म्हणते काव्या. तर ठीक आहे असं म्हणते अनिशा. तर आता माळिनी पेपर वाचत असते. तेवढ्यातच तिथे पार्थ येतो. गुड मॉर्निंग आहे असं म्हणतो होता पार्थ. गुड मॉर्निंग. आज काय उशिरा झाली मॉर्निंग असं म्हणतो तो. गेस्ट रूम मध्ये झोपलो होतो शांतता होती. छान झोप लागली असं म्हणतो होता पार्थ. अच्छा गेस्ट रूम मध्ये शांतता होती म्हणजे तुझ्या रूम मध्ये काय कटकट असते असं म्हणते आता मानिनी. हो असं म्हणतो तो. काव्याची कटकट असते हो. ऐकतेस ना काव्या असं म्हणते मानिनी. तर आता पार्थ घाबरतो. तर आता मानिनी हसते. काय सकाळ सकाळ मगच करतेस काय असं म्हणतो आता पार्थ. तर आता मानिनी मध्ये सकाळीच निघून गेलेत काव्या आणि अनिशा. तर आता माहिती आहे मला असं म्हणतो पार्थ. माहिती आहे तर मग सोडायला काय नाहीच गेलंस रे असं म्हणते आता मानिनी. असला कसला रे जेंटलमॅन तू है असं म्हणते आता मानिनी. वाटल्यास मी सोडायला येईल हवं तर असं म्हणतो आता पार्थ. तर काय गरज आहे लगेच संधी दिसली की ते संधीचं सोनं करायला मोकळे असं म्हटलेली असते ना काव्या. ते आठवतं त्याला. त्या म्हटल्या मला सोडायला चला पण मी म्हटलं कशाला प्रत्येक वेळी पुरुष ने बायकांना सोडायला का जावं त्यांच्या स्पेसमध्ये का शिरावं. हा त्यांना इंडिपेंडेंट असल्याचा फील घ्या म्हटलं मी. ते फील घ्या. त्या म्हटल्या हा ओके बाय असं म्हटल्या असं म्हणतो होतं पार्थ. आईशी बोलतोयस हे लक्षात आहे ना तुझ्या असं म्हणते आता मानिनी. खोटं बोलतेस तू असं म्हणते ती. काव्या सरळ येऊ नकोस असं म्हटली असेल ना हो की नाही असं म्हणते आता मानिनी. हो की नाही म्हणते. तर आता पार्थ म्हणतो तुझी किचन पार्टनर नंदिनी कुठे आहे. विषय बदलण्यात एकदम बाबावर गेलास तू असं म्हणते आता मानिनी. किचन पार्टनर कुठे आहे जा आंघोळीला जा असं म्हणते आता मानिनी पार्थला. तर आता मानिनी म्हणते मनातल्या मनात एरवी नंदिनी माझ्या आधी खाली येते आज कशी काय नाही आली असं म्हणते मानिनी. तर आता नंदिनी रडत बसलेली असते आपल्या खोलीमध्ये खुर्चीवरती. मला वसू आत्याने किडनॅप केलं होतं दीपकला सांगून. हे काय काय बोलतेस तू बाळा असं म्हटलेलीस ते नंदिनी पिहूला.
तू चुकीचं ऐकलेस बाळा, तुझा काहीतरी गोंधळ झालाय असं म्हणते आता नंदिनी. नाही नंदिनी विनी, मी तिच्या रूमच्या बाहेर हेच ऐकलं होतं असं म्हणते आता पिहू. त्यानंतर मला काय करू हे कळतच नव्हतं. मी तुझ्याकडे आले होते सांगायला, पण माझी हिंमतच नाही झाली का असं म्हणते आता पिहू. मी नंतर बोलते बाय असं म्हणून आता निघून जाते पिहू. अगं पिहू असं म्हणते आता नंदिनी. आणि मग ते न सांगितल्याच्या प्रेशरने तुला फिट झाले असं म्हणते नंदिनी. हो नंदिनी बहिणी, मला खूप भीती वाटते असं म्हणते आता पिहू. अनिव्हर्सरीच्या दिवशी पण वसू मावशीने मला वॉर्निंग दिली होती की जर तू हे सत्य कुणाला सांगितलंस तर मी तुझ्या बरोबर तुझ्या आईबाबांना आणि ताईला घराबाहेर काढून टाकेन. तर काय असं म्हटलेलीस आहे नंदिनी. हो म्हणूनच तर मी पार्टीतून अशी एकटी निघून गेले होते, केक पण नव्हता खाल्ला असं म्हणते पिहू. तर आता सगळं आठवतं नंदिनीला. केक खा म्हटलेली असते तरी पिहू निघून गेलेली असते ना पळून, ते आठवते आता तिला. तर आता हे सगळे फ्लॅशबॅक्स आठवत असतात बघा प्रेक्षकावर नंदिनीला. पिहू अगं हे सगळं सॉरी नंदिनी बहिणी, मला खूप टेन्शन आलं ना. तुम्हा सगळ्यांना टेन्शन येईल म्हणून मला हे सांगायचं पण नव्हतं. असं वाटतंय की उगाच खोलीबाहेर थांबले होते आणि ऐकलं मी. तुम्ही सगळे आता तुमच्या लग्नात हॅपी होता ना. आता ह्याच्यामुळे परत सगळं खराब होणार. हो ना बहिणी, हो ना असं म्हणते पिहू. तर आता मिठी मारलेली असते ना नंदिनी, सगळं फ्लॅशबॅकमध्ये आठवतं आता नंदिनीला. आणि त्रास होतोय सगळं आठवण करून. अजून तू बसलीच नाहीस का पूजेसाठी, बस का असं म्हटलेले असतात ना. आणि तेव्हा किडनॅप झालेली असते नंदिनी, तर सगळं आठवतं तिला आता. इतकी मोठी गोष्ट आहे ही, मला किडनॅप केलं, ज्यामुळे पार्थला आणि काव्याला एकमेकांशी लग्न करावं लागलं मनाविरुद्ध. आईबाबांना मनस्ताप झाला, माझ्या कॅरेक्टरवर बोललं गेलं, त्यामुळे जीवा माझ्याशी लग्न करायला उभे राहिले. आमच्या सगळ्यांचे आयुष्य उद्ध्वस्त केले वसवत्त्याने. काय करू मी आता, कसं डायजेस्ट करू मी हे असं म्हणते नंदिनी. कशी गप्प राहू, हे जर कोणाला कळलं तर देशमुख घराणं मोकळा सकट हालेल असं म्हणते आता नंदिनी. तेवढा जीवा येतो आणि म्हणतो नंदिनी. तर नंदिनी एकदम दचकते. काय अगं काय झालंय तुला एकदम दचकायला असं म्हणतो आता जीवा. किती थकली दिसलीस तू असं म्हणतो जीवा. झोप झाली नाही आहे का तुझी असं म्हणतो जीवा. अजून आंघोळ केली नाही आहेस तू असं म्हणतो जीवा. थांबा नाही जीवा, एका मागून एक किती प्रश्न विचारणार आहात असं म्हणते नंदिनी. जरा शांत बसा प्लीज असं म्हणते नंदिनी. ओके ओके असं म्हणतो आता जीवा. तू डिस्टर्ब आहेस का कशावरून. सॉरी मी तुला प्रश्न विचारला. ठीक आहे पाणी घे असं म्हणतो आता जीवा. नको आहे आता असं म्हणते आता नंदिनी. घे थोडं पाणी पी असं म्हणतो तो. रागात असल्यावर पाणी प्यावं माणसाने असं म्हणतो तो. एकदा नको म्हणाले नाही मी असं म्हणते आता नंदिनी. अगं नाही नाही ठीक आहे ठीक आहे, मी नको काहीच प्रॉब्लेम नाही आहे. तुला तुला बरं वाटत नाही आहे का असं म्हणते नंदी आता जीवा. तुम्ही जिमला जाणार होता ना, जावा आता असं म्हणते आता नंदिनी. मी अजिबात जाणार नाही आहे, तो टेन्शन मध्ये असताना मी फोकस नाही करू शकणार वर्कआउटमध्ये असं म्हणतो तो. सांग ना काय प्रॉब्लेम असं म्हणतो जीवा प्लीज. हे बघा मी आता काही सांगू शकत नाही आहे, मी त्या मनस्थितीतच नाही असं म्हणते आता नंदिनी. का असं म्हणतो आता जीवा. एवढं का झालं असं म्हणतो तो. हे बघ डेंजर काय असेल तर मनामध्ये ठेवू नकोस, सांग ना मला काय होतंय, मी सोल्युशन देऊ शकेन असं म्हणतो होता जीवा. एक उदाहरण म्हणून सांगते असं म्हणते आता नंदिनी. जर मला तुमच्याबद्दल अशी एखादी गोष्ट कळेल ज्यामुळे हे घर हळवू शकेल तर मी काय करायचं असं म्हणते नंदिनी. सांगा ना काय केलं पाहिजेत मी असं म्हणते ती. तू तेच केलं पाहिजेस जे योग्य आहे आणि सत्य असेल असं म्हणतो तो. कारण तूच म्हणाली होतीस तू एक वेळ तुझं नुकसान करणाऱ्याला माफ करू शकतेस पण तुझा विश्वासघात करणाऱ्याला नाही असं म्हणतो जीवा. तर तेवढ्यातच होता पार्थ बाथरूममधून बाहेर येतो आणि म्हणतो चष्मा. अरे बापरे, चष्मा इथेच विसरून गेलेत ह्या असं म्हणतो होता पार्थ. विसरण्यात एक्सपर्ट आहे ही मांजर असं म्हणतो आता पार्थ. आणि रिस्पॉन्सिबल सुद्धा आहे, कळवायची काय पद्धत पोचल्यात नाही पोचल्यात असं म्हणतो तो. पण या कळवणार राहीच आहेत पार्थ, तुलाच विचारावं लागेल. मॅडम पोचलात पोचलात की नाही पोचलात, फोन करून विचारलं तरी ते हेच म्हणणार माझ्यावर काय वश ठेवताय का असं म्हणतो पार्थ. नको मांजरीला नको, मांजरीच्या मैत्रिणीलाच फोन करतो असं म्हणतो होता पार्थ. आता कॉल करतो पार्थ. हॅलो अनिशा, पोचलात तुम्ही असं म्हणतो होता पार्थ. हो झाले 2 तास पोचून असं म्हणतात अनिशा. आणि आईंची तब्येत कशी आहे आता असं म्हणतो होता पार्थ. आईची तब्येत बरी आहे आता असं म्हणतात अनिशा. ओके ओके नाईस. पार्थ असं म्हणतात अनिशा. मला कळतंय हां तुम्हाला माझ्याशी बोलण्यात काहीच इंटरेस्ट नाही आहे असं म्हणतात अनिशा. तुम्हाला काव्याशी बोलायचं आहे असं म्हणते ती, पण काव्या इथे नाही आहे असं म्हणते ती. हां नाही आहेत म्हणजे कुठे आहेत ते असं म्हणतो तो. ती माझ्या आईला भेटून लगेचच ती निघाली कॅबने असं म्हणते आता अनिशा. कॅबने निघालेत का, ठीक आहे चला बाय असं म्हणतो आता पार्थ. बाय असं म्हणते अनिशा. म्हणजे आता त्या रस्त्यात असतील असं म्हणतो होता पार्थ. तर आता काव्या कॅबने जात असते. ए बायको, ए माझी मैना, ए माझी जानू, तुझ्या या मालकांना एक पप्पी दे ना, पट्ट दिशी असं वगैरे बोलत असतो तो फोनवरती. आणि काव्या मात्र बघत असते त्याला ड्रायव्हरला.
झालं बघ तुझं गाणं सुरू. आम्ही नाही व्हायचा. अगं असं काय नाही नाही करतेस. तुला सांगतो ज्या दिवशी तुझी पप्पी चप्पी मिळत नाही ना तेव्हा माझं लग्नच लागत नाही बघ कारवर असं म्हणतो तो. तर आता फालतू काय तर बडबडत असतो तो ड्रायव्हर आणि काव्याला राग येत असतो सगळ्या गोष्टींचा. दादा ओ ऐका ना तुम्ही प्लीज फोन ठेवा गाडी चालवताना असं काही बोलू नये असं म्हणते आता काव्या. तुम्ही काय वकील वगैरे केलात की काय मॅडम असं म्हणतो तो. वकील नाही असं म्हणते आता काव्या. IAS आहे मी असं म्हणते आता काव्या. कुठल्या राज्याचं असं म्हणतो तो. झाले नाही अजून पण होणार आहे. अभ्यास सुरू आहे माझा असं म्हणते आता काव्या. मग अभ्यास सुरू आहे ना मग आधी IAS व्हा आणि मग मला सांगा असं म्हणतो तो. ऐकतो मी पटदिशी असं म्हणतो तो. अहो ऐका ना तुम्ही कुठं आता माहिती नाही पण आपण पहिला आता गाडीत आहोत. मला त्रास होतो असं म्हणते आता काव्या. तुम्ही माझ्या मेवणी पेवणी आहेत का मॅडम असं म्हणतो तो आता ड्रायव्हर. तुम्हाला त्रास होऊ दे म्हणून काय ठेवू मी फोन असं म्हणतो तो. मी पॅसेंजर आहे तुमची असं म्हणते ती. मग पॅसेंजर आहात तर गपकुमान बसा ना पाठीमागे असं म्हणतो ड्रायव्हर. उगा आपल्या तोंडाचा पट्टा लावलाय. एक काम करतो AC आहे ना AC लाव म्हणजे म्हणजे तुमचा डोकं थंड होईल पट्ट दिशी असं म्हणतो ड्रायव्हर. दादा मी सरळ सरळ रिक्वेस्ट करते आता असं म्हणते काव्या. प्लीज फोन ठेवा नाहीतर काय असं म्हणतो तो ड्रायव्हर. माझ्या बबलूच्या मन तू जरा पप्पीवर होल्ड कर हा. आलोच पटदिशी असं म्हणतो तो ड्रायव्हर आणि थांबवत होता गाडी. आता बोला मॅडम. काय करसाल तर आता काव्यामध्ये मी कंप्लेंट करेल तुमची. आयो खरंच का. ठीक आहे इथेच आहे मी करा कंप्लेंट असं म्हणतो तो आता ड्रायव्हर. करते की काय घाबरते की काय असं म्हणते आता काव्या. रेंज नाही आहे असं म्हणते आता काव्या. करते असं म्हणते आता काव्या आणि बाहेर उभारते आता ती गाडीच्या. तर आता ड्रायव्हर निघून जातो तिथून गाडी घेऊन. अरे असं म्हणते आता काव्या गेला. शी काय करायचं ह्याचं असं म्हणते ती. त्याला पॅसेंजरपेक्षा त्या पल्लूच्या मम्मीची पप्पी महत्वाची आहे असं म्हणते आता काव्या. काय करू मी. अनिशाचं घर सुद्धा मागे गेला 1.5 तास. कशी जाऊ मी पुढे असं म्हणते ती. ठीक आहे ना दुसरी कॅब बुक करते असं म्हणते आता काव्या. कॅब पण बुक होत नाहीये काय करू मी असं म्हणते आता काव्या. कशी जाऊ घरी. पार्थला फोन करू असं म्हणते ती. तर आता पार्थला फोन लागतो काव्याचा. तर आता पार्थ कॉल घेतो आणि म्हणतो आता कशाला मला फोन केलात. मगाशी ह्याच्यात बोलत होता ना रिक्षाचा टेम्पोचा विमानाचा हेलिकॉप्टरचा संप नाही आहे. त्या हेलिकॉप्टरनेच जा. तुमचा आता हेलिकॉप्टर येईपर्यंत वाट बघत बसता आणि आजूबाजूंच्या वर खेकासात बसा. आता मी काही येत नाही असं म्हणत होता पार्थ. ठेवा असं म्हणतो तो. असं तिला आता स्वप्न येतं बघा प्रेक्षक हो काव्याला. गेला उडत असं म्हणते ती. मला नाही घ्यायची त्या बोक्याची हेल्प. मी नाही घेणार. मी त्याला फोन केला तर उलट मला 4 गोष्टी सुनवेन. काय करू कुणाची हेल्प घेऊ असं म्हणते आता काव्या. आयडिया. मानिनी काकूंना कॉल करते असं म्हणते आता काव्या. तर आता कॉल करते मानिनीला काव्या. असं कसं रस्त्यात उतरवलं तुला अशी काही माणसं असं म्हणते आता मानिनी. नाही तर काय तो डोक्यातच गेला माणूस माझ्या. अगं मग तेव्हाच फोन करायचंच ना काव्या. तू थांब मी पाठवते कुणाला तरी असं म्हणते आता मानिनी. कुणाला पाठवताय. पार्थला नका पाठवू हां असं म्हणते आता काव्या. का गं असं म्हणते आता मानिनी. काकू अहो कामात असतील ना आणि तुम्ही त्यांना सांगितलं तर ते त्यांच्या हातातली कामं टाकून मला घ्यायला येतील आणि ते मला नाही आवडणार असं म्हणते आता काव्या. तसंही तो ऑफिसला गेला मी ड्रायव्हरला पाठवते. तू लोकेशन पाठव मी लगेच पाठवते असं म्हणते मानिनी. हो ओके असं म्हणते आता काव्या. हश तो बोका येत नाही आहे ना तोपर्यंत मला काही प्रॉब्लेम नाही असं म्हणते आता काव्या. तर आता नंदिनी वर चालत जात असते व स्वतःच्या खोलीकडे. अजून तू पूजेला बसलीच नाही. चल उशीर होईल असं झालेलं असतं ना तिच्या लग्नाच्या दिवशी आणि तिला किडनॅप केलेलं असतं. त्याच्यानंतर ते आठवतं आता तिला नंदिनीला. कसं तिचं किडनॅपिंग वगैरे झालेलं असतं ते आणि आता पार्थचं लग्न काव्यासोबत झालेलं असतं सगळं आठवतं तिला. आणि कसं दीपक तिच्यासोबत लग्न करणार असतो हे सगळं तिला आठवतं आता. आणि जेव्हा ती वापस आलेली असते तेव्हा पार्थ आणि काव्याचं लग्न झालेलं असतं ना ते सगळं आठवतं तिला. तू हे चित्र का काढलंस कारण हेच तर सत्य आहे असं म्हटलेली असते ना पिहू. मी वसू मावशीच्या खोलीबाहेर ऐकलं होतं. वसू मावशी बोलत होती तिने दीपकला सांगून तुला लग्नातून किडनॅप केलं होतं असं म्हणते ना पिहू. ते आठवतं सगळं आता नंदिनीला. तर आता नंदिनी वसवत्याच्या खोलीत येते. रडत येते बघा प्रेक्षक हो. आणि आता नंदिनी वसवत्याला म्हणते काय झालंय नंदिनी असं म्हणतात वसवत्या. थोडं बोलायचं होतं तुमच्याशी असं म्हणते आता नंदिनी. बोल की असं म्हणते आता वसवत्या. बोल ना आत्या असं म्हणते आता नंदिनी. आत्या तुम्ही मला माझ्या लग्नातून तर काय बोलतेस तू असं म्हणते आता वसू. जरा स्पष्ट बोल ना असं म्हणतात त्या. तर आता नंदिनी म्हणते तुम्ही दीपकला सांगून मला माझ्या लग्नातून किडनॅप केलं होता का असं म्हणते आता नंदिनी. काय बोलतेस तू नंदिनी असं म्हणते आता वसवत्या. सांगा प्लीज असं म्हणते आता नंदिनी. सांगा ना. ते सगळं तुम्ही केलं होतं तसं म्हणते नंदिनी. अगं काय विचारतेस तू असं म्हणतात वसवत्या. तू ठीक आहेस ना असं म्हणते वसवत्या. मी ठीक आहे मी एकदम ठीक आहे. मला काय झालेलं नाही आहे पण प्लीज असं म्हणते आता नंदिनी. प्लीज मला खरं सांगा.
हे सगळं तुम्ही केलं होतं का असं म्हणते नंदिनी. हे बघा आत्या, मी खूप पेशन्स ठेवून तुमच्याशी आता बोलते असं म्हणते नंदिनी. हे सगळं तुम्ही केलं होतं ना, असा जाब न विचारता हे सगळं तुम्ही केलं होतं का असा प्रश्न विचारते असं म्हणते नंदिनी. प्लीज मला खरं खरं उत्तर द्या असं म्हणते नंदिनी. हे सगळं तुम्ही केलं होतं का असं म्हणते आता नंदिनी. अगं असं मी का करेन असं म्हणतात वसवत्या. आणि तुला कोणी सांगितलं हे असं म्हणते वसवत्या. त्याने काय फरक पडतो असं म्हणते नंदिनी. फरक पडतो असं म्हणते वसवत्या. माहिती देणारी व्यक्ती कोण आहे हे कळलं ना की मग ठरवता येतं की ती माहिती खरी आहे की अफवा आहे असं म्हणते आता वसवत्या. कुणी सांगितलं तुला हे सगळं असं म्हणते आता वसवत्या. तर आता नंदिनी म्हणते पिहू नये असं म्हणते ती. तर आजचा एपिसोड इथे संपतो. तर बघूया रिकॅपमध्ये काय आहे ते. तर आता इथे नंदिनी देवाची पूजा करत असते आणि सगळ्यांना धूपबत्ती करायसाठी धूप देत असते. तेव्हा वसवत्या सुद्धा धूप घेतात. शत्रू घरातच असेल तर काय करायचं आत्या असं म्हणते आता नंदिनी. हे तू मला का विचारतेस असं म्हणते आता वसवत्या. कारण आमच्या चौघांच्या आयुष्याचा शेवट केला तुम्ही असं म्हणते आता नंदिनी. दीपकशी हात मिळवणी करून मला लग्नातून किडनॅप करणाऱ्या वसवत्या होत्या असं म्हणते आता नंदिनी. तर बघा रिकॅप सुद्धा इथेच संपतो प्रेक्षक. तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.